देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा सुखणो हे रती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपोलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे हे रती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान तो का म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे इरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान समचरण सरोजम सांद्र निलाबुदाभम पांडुरंग करू प्रथमान पांडुरंग करू प्रथमान पांडुरंग करू प्रथमान पांडुरंग करू प्रथमान पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता त्रिपुटी सातीत त्रिपुटी जो वसी स्वामीचा स्वामी कृष्णात टिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणावरू साष्टांग नमनगा राम विजय हरी विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी गा तयाचे चरणावरी साष्टांग नमनगा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा सुकणो हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भीमातेरी निवासाय पंढरीपुरवासी पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमाते नमस्कारुणी आता अभंग सगळ्यांच्या पाठातला जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंगातला नाही अभंग पाठ असला का ऐकायला मजा वाटते जरा ते अभंग म्हणाल ते याच्यातले अर्धे म्हणत होते जवळजवळ तर हे तर आपल्या ओळखीचा अभंग आहे आणि अभंग जर ओळखीचा नसला बसणाराच्या का ते लोक म्हणते ते बाबा तो अभंग आपला पाठच नाही तर काय डोकं घालायचं आपल्या अभंगावर प्रेम करावं बसणाऱ्या माणसाने असं वाटत असेल तर अभंग त्यांच्या ओळखीचा निवडावा कारण अगोदर ओळख असली तर प्रेम होतं डायरेक्ट प्रेम कधीच होत नाही आधी परिचय असतो मी बोलत नाही तुलसीदास सांगताय जाने बिनु ना होगी परचेती बिनु परचीती कोई नहीं प्रीति मंगल भवन अमंगल आधी परिचय असावा अभंग सगळे प्रेम कराल तुम्ही असा निवडला तुम्ही अनेक वेळेला अनेक कीर्तनकारांचा ऐकला असेल तरी सुद्धा एक सांगतो ऐका जरी अभंग ऐकलेला असला तुम्ही नाशिकला आले रामकुंडावरती स्नान करायला कुंडात बदल होत नाही कुंड तेच आहे पण प्रत्येक वेळेला एक गोष्ट बदललेली असते
बोला ना. हा वा, पाणी बदललेलं असतं. तसंच आहे अभंग, जरी तोच वाटला तरी ज्याचा त्याचा अनुभव वेगळा असतो, अनुभूती वेगळी असते, चिंतनाचा भाव निराळा असतो. म्हणून अभंग कळण्याकरता इतका सोपा आहे बघा. थोडं इकडं लक्ष केंद्रित करा म्हणजे पटकन करा. इथं बसलेल्या प्रत्येकाला सुखाची गरज आहे. कोण इथं असा आहे का त्याला दुःख हवंय? कोणीच नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे नाथ बाबा सांगताय. म्हणून सुखाची गरज आहे, आवड आहे, अपेक्षा, इच्छा आहे. आवड असून मिळत नाही, इच्छा असून मिळत नाही, गरज असून मिळत नाही. काय कारण आहे? जीवाची कल्पना बरोबर आहे काय याला सुख मिळावं, पण या जीवाला सुखाची व्याख्या कळत नाही बरं का. सुख शब्दाचा अर्थच कळणं. जीवाची ओढ बरोबर आहे सुखाच्या दिशेने, पण व्याख्या चुकलेली आहे. आपण कोणाला म्हणतो सुख कशाला समजतो? प्रॉपर्टी, मालमत्ता हे पाहिलं का आपण म्हणतो काय सुखी माणूस आहे. म्हणजे आपल्या नजरेनं जयाचे द्वारी उभे मारुती कार, आपली नजर सांगतोय मी. म्हणून त्याला आपण सुखी समाधानी समजतो, संत त्याला समजत नाही. या जगामध्ये सगळ्यात सुखी माणूस ऐकायचा कोण आहे? ज्यानं सगळा त्याग केला, ज्याच्याकडे काहीच नाही आणि फक्त एका पांडुरंगावर प्रेम करतो, तो जगातला सगळ्यात सुखी माणूस आहे. बस तो सोडून कोणावर नाही. आणि तुम्ही करा, इतर ठिकाणी प्रेम करा, काय होतं बघा ना. आतापर्यंत शास्त्र सांगत आलं, साधू संत ऋषी मुनी वेदांताचा सिद्धांत तो आहे, इतर ठिकाणी प्रेम कराल तर फसाल. 4 गोष्टी सांगून जातो कीर्तनाच्या प्रारंभी, अंडरलाईन करा, घरी घेऊन जा. वस्तूवर प्रेम कराल आसक्ती होते. संसारावर प्रेम कराल तर दुःख मिळेल. वस्तूवर प्रेम कराल आसक्ती होईल. संसारावर प्रेम करा दुःख देतो. माणसावर प्रेम करा धोका बसतो. या जगात प्रेम करण्याच्या लायकीचा फक्त माझा पंढरपूरचा पांडुरंग आहे. प्रेमच करायचा असेल, मेरे इस दर्द दिल को आधार चाहिए, काली कमली वाला मेरा यार 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 चाहिए, मेरे इस दर्द दिल को, मेरे इस दर्द दिल को आधार चाहिए, काली कमली काली चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए। जमीन आसमानों की आखिर ये इंसानों की सच्चा दरबार लगा है, विधाता की महफिल है, प्यार के बंसी वाले का प्यार के बंसी वाले का इकरार चाहिए, काली कमली वाले मेरा यार चाहिए, काली कमली वाले मेरा यार चाहिए, काली कमली वाले मेरा यार चाहिए। प्रेमच करायचा असेल त्याच्यावरती करा. अभंगाला प्रारंभ करतो, जरा इकडं लक्ष द्या. सुखाची गरज आहे ना, तो देव आपला साकारा. सुख शब्द जिथं जिथं दिसला दुसरा अर्थ घ्यायचाच नाही. ग्रामीण भाषेत बोलू का जरा कळलं असं, सुख शब्द दिसला का देव अर्थ घ्यायचा, आणि देव शब्द दिसला का सुख अर्थ घ्यायचा. किती सोपं आहे पहा बरं. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख. सुखदेव नाही बरं का, नाही तर माया बाजूला राहतो, रात्रंदिवस बिड्या आणतो. सुख शब्दाचा अर्थ देव असा सरळ होतो. म्हणून सुखा करता तुम्हाला जरी देव लागत नसला तरी सुखा करता तो आपलासा करा. त्याच्या वाचून त्याच्या व्यतिरिक्त सुख देण्याचं सामर्थ्य नाही. तुम्हाला अविनाशी स्वरूपाला जर प्राप्त व्हायचं असेल तर त्याच्याकरता गोविंदाचं नाव घ्या. सामान्य नाव नाही. बोलेल पुढे याच्यावरती, तिथूनच सुरुवात करेल. आणि
आपण गेल्यानंतर आपली कीर्ती अजरामर राहते, देव जर आपलासा केला तर. अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडला. मी ज्या निमित्ताने या ठिकाणी बोलतोय, आपलं पवित्र प्रशस्त असलेलं गाव, आणि या ठिकाणी बाबाजींची अर्थात उभ्या महाराष्ट्राची श्रद्धा ज्यांच्यावरती आहे, म्हणून मी रवी भाऊला बोललो आल्यानंतर, बाबाजी हे आपल्याला म्हणायला बाबाजी नाही तर ते एक अवतार होते. आणि आमच्या महाराष्ट्राचं दुर्दैव एक आहे, माणूस गेल्यावर त्याची महती कळते, आशेपर्यंत कळालीच नाही. उलट सांगू का, आज त्यांनी त्रासच दिला, गेल्यानंतर कळतं. आणि बाबाजी एक महान असलेली विभूतींनी या ठिकाणी बाबाजींची मूर्ती या मंदिरामध्ये आज दुसऱ्या दिवशीची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. उपस्थित सर्व गुणवान मंडळी आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्याबरोबर आलेले आदरणीय हरिभक्तपरायण परशुरामजी महाराज गुरुवारी रामभाऊ बाबांचे शिष्य आहेत. चन्ने बाबांकडे काही दिवस होते, गोड असा मृदंग वाजवतात. आणि सर्वच महाराज मंडळी, आप सगळ्यांची नावं घेऊ. विनेकरी बाबा आमचे माऊली आहेत, ज्यांचा यूट्यूब चॅनल आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी, फार थोडं बोलतो पण आपल्या हिताचं बोलतो. मानवी जीवन जगत असताना कशाचा तरी संग जीवाला करावा लागतो. स्वतंत्र जीवन माणूस जगत नाही. बायकोनं जर सांगितलं जरा दुकानातून साखर आणा, तर हा रस्त्यानं मित्राला म्हणतो चल जरा दुकानात जाऊन येऊ. म्हणजे या जीवाला संगतीची एक ओढ आहे. पण कोणताही विषय प्रतिपादन करून मनुष्य जीवनाचा उद्धार होत नाही. कोणाचीही संगत करून मनुष्य जीवनाचा कधीच उद्धार होत नाही. संगत करत असताना माणूस कधीच फसू नये, नाहीतर आयुष्य बर्बाद होतं, वेळ वाया जातो. म्हणून संगत चांगली करा. आपल्यापेक्षा उंच विचाराच्या माणसाची संगत करा. इथं माणूस फसत नाही. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सोपं बोलू, ज्याच्या जवळ गेल्यानंतर देवाचं भजन करावं वाटतं, ज्याच्या संगतीत गेल्यानंतर वारी करावी वाटते, ज्याच्या संगतीत गेल्यानंतर आपली दिंडी जाते, पाडव्याला जाते गावला, त्या दिंडीत जावं वाटतं, अशाची संगत करा. ज्याच्या संगतीत गेल्यानंतर कुविचार तयार होतात ना, अशा माणसाला जय हरी सुद्धा घालायचं नाही. मी ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, 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 ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला. कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला. ढेकणाच्या संगे हिरा काय झाला? बंगला. मला वाटतं खरं असेल का? संत वचन आहे, मानावंच लागल ना. आणि नसल तुमचा विश्वास तर हिरा तुम्ही आणा, ढेकणाची व्यवस्था मी करतो. प्रयोग तर करून पाहू ना आपण. मग ढेकणाच्या संगतीमध्ये हिरा देखील भंगतो. म्हणून वाईट माणसाच्या संगतीत माणूस गेला, त्याला जेवढं भोगावं लागत नाही ना वाईट माणसाला, तेवढं त्याच्या संगतीत राहणाराला भोगावं लागतं. आमच्या चुलत्याला गावाची कडल वाटणी 1 एकरची, आणि त्याच्या चिचाचं झाड आहे. गावातले लोक टाइमपास म्हणून ती येऊन पत्ते खेळत बसते.
आणि मग आमचा चुलता कारखान्यात कामाला येते, त्याला पत्त्यातलं नाही कळत, बावळट येते, पत्त्यातलं समजत नाही त्याला. आणि मग रविवारचा दिवस होता, त्याला असं वाटलं बा सुट्टी, आपल्याला जमीन आपली, चिचाचं झाड आपलं, आणि आपल्याला पाहायला काय हरकत आहे. आणि म्हणून पत्ते माहिती ना नाही, नसल माहिती तर माहिती व्हावा असं माझा हेतू नाही बरं का. वा वा वा, पहिलं गाव पाहिलं असेल भाऊ, त्याची तर पत्त्याचा पत्ताच नाही. आणि मग ते आमचा चुलता गेला तिथं, तर ते डाव चाललेला, सगळं गावातले लोक त्या चिच्या झाडाखाली बसलेली. आणि मग ते आमचा चुलता गेला, आता याला कळत नाही तर गप्प बसावा ना, पण आमच्या चुलत्याला वजन हाणायची लई सवय. मग तिथं गेलं ते एक्का सोड दुर्री सोड, आता कळत नाही गप्प बसावा. कोणीतरी केला फोन, ते पोलीस स्टेशनला ती पोलीस गाडी आली, सायरन वाजले. सायरन वाजल्याबरोबर हे जे अट्टल खेळणारे ना, यांना खेळायचं माहिती राहत आणि पळायचं माहिती राहत. आणि मग ते गाडीचे सायरन वाजल्याबरोबर हे पळायला लागले. आता हे बावळट आमचा चुलता, ते म्हणे चिचाचं झाड आपलं, जमीन आपली, आपल्याला खेळता येत नाही, कर नाही, त्याला काय डर आहे. आता ते खात. आणि मग उचललं आमच्या चुलत्याला, टाकलं गाडीमध्ये, आणलं पोलीस स्टेशनला. ते चुलत्याने मला फोन केला, मला म्हणे अरे मला पोलीस स्टेशनला आणलं. मला का म्हणून, काय नाही बा, नुसते पत्ते पाहत होतो म्हणे. संगत कळाली ना आपल्याला, वाईटाच्या संगतीत जरी गेले तुम्ही नुसते, मग त्या करता संतन के संग लागी रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. जाग सके तो अब जाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. कागा से तोहे हंस बनाए, कागा से बने हरि सुमिरन में जागी रे, तेरी अच्छी बनेगी. लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. संगत करायची ना तर संतांच्या बोधाची तरी करा. कॉलेजला असताना एक गीत म्हणायचो, मला वाटतं त्याचा इथं उपयोग करून घ्यावा. दर वेड्या धर सत्संग धर, हरी नाम गाऊन जोळी पुण्याची तू भर. धर वेड्या धर सत्संग धर, नखऱ्यानं वागू नको तू या जवानी मध्ये. भक्तीचं हे वार आहे जगान्यार, संकटात नाव तुझे लावतील पार. 7 दिवस वेड्या तू कीर्तनाला मर. धर वेड्या धर सत्संग धर, तरले या भूमीवरी हरी नाम गाबोनी. भक्ताचा रखवाला तो
येईन गड्या धावोनी, हातात टाळगे गळ्यात माळगे, चंदनाच्या टिळ्यामध्ये भरून कपाळगे, चंद्रभागेच्या काठी बांध आपले घर, धर वेड्या धर सत्संग धर, संगत चांगल्याची करा. जीवाला संगत काय असतं, संगत जर व्यवस्थित भेटली तर आपला मुक्काम व्यवस्थित होतो. गोदावरी माता आहे, तिथून निघाली, समुद्र विषय प्राप्त झाला, धाव थांबली. बघा, संग जर चांगला झाला या जीवाला तर धाव थांबते. मला वाटतं जगामध्ये श्रेष्ठ विषय फक्त दोन आहे संग करायला. कोणते दोन? एक देव आणि दुसरे संत. अन्यथा एकही विषय संसाराचा संग केला आणि माणसाचा उद्धार झाला असं एक उदाहरण सांगा मला. उदाहरणच नाही. सोपं बोलू का? आता इकडे लक्ष द्या, ऐका ऐका. त्या मावशीला म्हणे एवढं ऐका आणि पुन्हा बोला तुम्ही. एवढं ऐका, पहा, लय महत्वाचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. संसार कसा आहे व्याख्या सांगतो सोप्या भाषेमध्ये. पुढं शिवीत चाला, मागं उसत चालवतो. काय म्हणलो? पुढं शिवीत चाला, मागं उसत चालवतो, आणि माग शिवायला फिरले का तिसरीकडं फाटवतो. इसको ते संसार देत काहीच नाही, आणि आशेला लावल्याशिवाय राहत नाही. एकला अशी सवय, बाजारात गेला का खायला काहीतरी आणायचं. त्या दिवशी बाजारामध्ये गाजर लई भारी आली. जुन्या काळामध्ये गडी माणसं बाजारात जात होते. गडी माणसं जुन्या काळात, शब्दाखाली अंडरलाईन करा. आताचं विश्लेषण करायचं काम पडणार नाही. तुमचा भाग बरा आहे, अजून इकडचं नाही बोलत मी, आमच्या भागातलं. आता सगळा व्यवहार बाया माणसाच्या ताब्यात आमच्या भागात, बरं का. काय भाग्यवान काय काय मावश्या. अहो, त्याच्या हाताखाली त्याचे नवरे DBMS करू राहिले. DBMS लय मोठी डिग्री नाही. DBMS धुणं भांडे आणि मुलं सांभाळणे. याला जर कुठं जायचं असलं तर याला पैसे मागून घ्यावे लागतात. हा म्हणतोय देन भाड्याला पैसे नाही. एसटीचं भाडं म्हणतोय बरं का, तुम्हाला वेगळं वाटेल बरं. एसटीचं भाडं म्हणतोय मी. महाराज, संसार करावा इतका चिकाटीचा मावल्यांनीच. आपण बाजारात जर गेलो ना, आपले 500 उधळून दुसऱ्याचे 500 डोक्यावर करून घेतो. तेच तसं नाही. 500 रुपये नेले ना, 100 परतच आणतील. भले 50 रुपये डझनचे केळं नाही घेणार, 30 रुपये डझनचे. रस्त्यानं शिकरण झालं तर चालेल, आपण 100 परतच आणतील. विठाला विठाला काय चालला होता आपला विषय? कुठं आलो होतो आपण? त्याला नाही, बाजारात गेलेला माणूस आहे ना, हो तिथं आपण आहे ना, बाजारचा विषय चालला. आणि मग तिथं त्याने बाजारातून गाजरं आणले, लई भारी गाजरं, घरच्या सगळ्यांना आवडले. वा काय भारी गाजर आहे. आणि उंदराचं लक्ष गाजरावर गेलं. उंदराला असं वाटलं एकच गाजर न्यायचं. जर समजा पुढे चालून जास्तच पाऊस झाला, पिकं काहीच आले नाही, एक काम करू, अगोदर गाजर वाहून घेऊ. उंदराचा विचार. आणि मग जेच उंदीर गाजर व्हायला भिडला, पहा, गाजर ते बीळ अख्खी रात्र गाजर वाहण्यात गेली. अशी मस्त थप्पी लावली उंदरांना. काहीच नाही, खाद बसायचं काम आहे आता, दुसरं काहीच नाही. पण बघा, एक गाजर राहिलं होतं. उंदीर म्हणे एवढे वाहिलेले एकच कशाला सोडायचं. शेवटचा आणायला गेला आणि बोक्याचं लक्ष उंदराकडे गेलं. जशी झडप घातली, गाजरा सकट उंदीर खाल्ला. पा ती थप्पी तशीच राहिली. ओ, गाजराची थप्पी तशीच राहिली. तुम्हाला असं वाटतं का मी उंदराबद्दल बोललो म्हणून? पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका. सकाळ लोका
नेत से राम तैसा काळ लोका नेत से पाहतो वीर घेऊन जाय बोका पाहतो वीर घेऊन जाय बोका जीवाला संसाराचा संग करून याचा उद्धार होणार नाही. संसार देत नाही. संसारामध्ये पूर्णविराम नाही, फुल स्टॉप नाही, फक्त प्रश्नार्थक आहे. आपल्याला काय वाटतं माहिती का, एवढं गड्ड बुजवलं काही मोकळे झालो आपण, तेवढं गड्ड बुजवस तर दुसरे 10 तयार राहतात. मग आपल्याला काय वाटतं, काय नाही तो मग एकदा लग्न झालं, पोरं बाळ झाले की मोकळं झालं, झाला संसार. संसार झाला नाही, वाढला. ऐका ना पुढं काय होतं, अजून मुलं बाळ झाले का मग म्हणतो काय नाही पोरायचे शिक्षण, जरा थोडे पोरं मोठे झाले का मोकळा झालो. काहीच नाही, पोरं मोठे झाले का परत शिक्षणाचं टेन्शन. आता नोकरी लागण्यापेक्षा शिक्षण घेणं अवघड आहे. बरं शिक्षण झालं, नोकरी लागत नाही, लागली नोकरी, तो म्हणतो नोकरी लागली का आपण मोकळा झालो पोरायला. नोकरी लागली, लग्नाचं टेन्शन. बाबा इकडून तिकडून कसं तरी जमलं, लग्न झालं. कारण आता बऱ्याच जणांना नाविलाजानं ब्रह्मचारी आश्रम म्हणून पाठी लावावी, कारण आता हे पहिल्यापासूनच आहे बरं का, मुलींची संख्या कमीच आहे. आणि मग संसार, त्याला असं वाटतं एवढं झालं लग्न, त्याचं लग्न झालं, पोराचं लग्न झाल्यावर याला वाटलं आपण मोकळा झालो, तोवर पोरगी लग्नाला आली, पोरीचं लग्न झालं तोवर याला नातू झाले. हे नातू सांभाळता दुसरी लग्नाला आली, त्याला वाटलं आता इथं सगळे लग्न झाले, आता मोकळा झालो, तोवर पहिली बाळतपणाला आली. हा संसार आहे, सुटतच नाही. करत राहणे, देत काहीच नाही. याचा स्वभाव असा आहे, जुन्या काळामध्ये हे 4 चाकी वाहन नव्हते, मग बोजे व्हायला काय होते, गाढव. आणि मग गाढवाकडून ते लोक बोजे वाहून घ्यायचे, आणि गाढवाला मग पेढे, गुलाबजाम, फरसाण, ऐकून राहिले ना, बोजे वाहिल्यावर अहो काहीच करीत नव्हते, त्याला सटका आणायचे आणि त्याला म्हणजे तुझं खायची व्यवस्था तू कर. तसा हा संसार आहे, बोजे वाहून घेतो आणि तुझं पाय बाबा तू सटके आणतो. त्याच्यापेक्षा दुसरा व्यतिरिक्त संसारच नाही. विठाला विठाला मग आता फक्त 2 शिल्लक राहिले, देव आणि संत. देव एक असा विषय दिसत नाही, पण भक्ती करून प्राप्ती करून घेता येते. संत एक असा विषय दिसतात, पण संतच आहे असं कळत नाही. जर कळाले असते तर बाबाजींना इतका त्रास झाला असता का. मला वाटतं सगळ्यात किती, पण संतांनी, मला असं वाटतं त्या त्रासामुळं तोच तर संतपणा आहे खरा. किती सहन करावं, एवढे करून कोणाला शाप नाही दिला बाबाजीने, हे विशेष आहे. किती महात्मा पण म्हणावं लागेल. आमच्या गावात एक जण, ते म्हणे वरून दगड सोडला होता, श्रमदानाला जायचे विरुळला, मोठा दगड सोडला म्हणे, आणि दगड सोडला असा सोडला का बाबाजीच्या त्या जिथं बसलेले होते ना, ती डोली असायची आणि त्याच्यावर बरोबर दगड जाईल. मोठा दगड सोडला म्हणे वरून, आणि पाहत बसलो का आता बरोबर हा दगड बाबाजीच्या तिथं जाणार. अहो म्हणे जवळ गेला दगड आणि रस्ता बदलून दुसरीकडे गेला. हे अजूनही तो माणूस आहे बरं का. तुम्ही जर म्हणत असले तर कीर्तन झाल्यावर फोन लावतो त्याला. रात्री उठतो की नाही कोणाच ठाव, आता पण सकाळी वाटलं विठाला विठाला. फक्त एक होतं, चमत्कार दाखवत नव्हते, नाही तर काय कमी होतं. ठरवलं असतं तर पावलाला चमत्कार केला असता. पण संत आपलं जीवन चमत्काराकरता कधी समर्पण करत नाही. ज्ञानोबा राहायला कमी चमत्कार होते माऊलीकडे. जीवन चमत्काराकरता नाही खर्च केलं माऊलीनं, ठराविक चमत्कार केले. रेडा बोलवला, भिंत चालवली, सगळं जीवन चमत्काराकरता खर्च नाही केलं. म्हणून संत बंकट स्वामी महाराज म्हणतात,
की साधूचं जीवन हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. विठाला विठाला. आणि साधू काय करतात तर आपल्याला मार्ग दाखवतात. काय मार्ग दाखवतात? संत मार्ग देतात. आणि संत आल्या तिथे याच्या करता हा समाज अधपतनाकडे चालला, त्याला उन्नतीच्या मार्गाकडे न्यायचं ना, त्याच्या करता साधू अवतीर्ण होतात. साधू एका कुळा करता येत नाही, साधू गावा करता येत नाही, साधू देशाकरता सुद्धा येत नाही. साधू येतात जगा करता, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. हा फक्त एक आहे बरं का, विषय निघाला म्हणून सांगून जातो. एखाद्या कुळात त्यांना यावं लागतं, पण साधू कुळाची उंची वाढवतात. वंश उद्धरीला माळियाचा, सावता बाबाची गोष्ट. इकडं कुलालाचे वंशी जन्मलो मी देवा. गोरोबा काका थोडं जवळचं बोलतो. हनुमंतराय ज्या कुळात जन्माला आले, हे कुळ अगोदरचं कसं होतं माहितीये का? सकाळी सकाळी तोंड पाहू नये माकडाचं, सकाळी सकाळी माकडाचं तोंड पाहू नये, आणि भक्ताचं आयुष्यभर तोंड पाहू नये. सकाळी सकाळी माकडाचं तोंड पाहू नये. आणि हनुमंतराय कोणत्या कुळात आले? त्याच कुळात आले ना. आता सकाळी दर्शनाला कोणात जावं लागतं? कपी कुळ उद्धरिले, कुळाचा उद्धार करतात, कुळाची उंची वाढवतात. आणि हनुमंतरायाच्या बाबतीत तर बोलायलाच नको. हनुमान चालिसेमध्ये मला वाटतं शंकर सुवन, केशरी नंदन, परत वायू नंदन. मग आता याचा खुलासा कसा करायचा? याचं कारण असे, पहिली गोष्ट आद्यगुरु, आता हे शंकराचार्य जे आहे त्यांचं मत असं आहे की ते शंकर सुवन नाही, शंकर स्वयं आहे, म्हणजे महादेवाचाच अवतार आहे असं. पण शंकर सुवन जरी म्हणलं तर मी जोडून देतो तुम्हाला कसं आहे ते, म्हणजे महादेवाचा पुत्र आहे असं म्हणतात. बरोबर आहे, शंकर सुवन. दुसरी गोष्ट केशरी नंदन, म्हणजे केशरी वानराचा मुलगा आहे. आणि तिसरी गोष्ट वायू नंदन, मग हे वायूचा मुलगा आहे. ऐका आता हे तिन्ही कसं बसतं ते. एक वेळेला प्रकार असा घडला. मला तुम्हाला एक विचारायचं, तुम्ही बोलू नका बरं का, पुरुष मंडळी, तुमच्याकरता बोलतो. गौतमाच्या पत्नीचं नाव काय होतं? अहिल्या. अगदी बरोबर आहे. काय होतं? अहिल्या. हनुमंतरायाचं ना अहिल्याचं काही नातं आहे का? जाऊ का तुमच्या बेन मी? नाही, अहिल्याचं ना हनुमंताचं काही नातं जुळतंय का? नाही. इकडं सांगा आता. तुम्ही नका बोलू कोणी बरं का. तुम्ही नका बोलू. हनुमंतांचं ना अहिल्याचं काही नातं? काहीच नाही. ऐका आता. अंजनी माता कोणाची मुलगी? अहिल्याची मुलगी अंजनी माता. आणि मग अंजनी मातेला असं होतं की लग्न न करता लग्नाच्या अगोदर मुलगा होईल असं त्या भीतीनं अंजनी मातेनं एक शपथ घेतली होती का पुरुषाच्या संपर्कातच जाणार नाही तर मुलगा व्हायचा प्रश्नच काय राहिला. म्हणून एकांतामध्ये भजन करत बसली अंजनी माता. एकांतात भजन चाललं असताना प्रकार असा घडला, महादेव तपश्चर्याला बसले आणि नारद मुनी गेले. आणि नारद मुनी स्तुती करतात तिथं जाऊन महादेवाची. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि. बोले बाबा से जिनका संबंध है उनके घर में आनंद ही आनंद है. बोले बाबा से, मेरे बाबा से जिनका संबंध है
उनके घर में आनंद ही आनंद है। क्या बात है। भोले बाबा के घर में आनंद है, ये आनंद है। भोले बाबा के घर में आनंद है, उसके आनंद है। बड़े भाव के साथ सभी दोनों हाथ उठा के हो जाए एक बार ताली बजाते हुए। भोले बाबा से जिनका संबंध है, उनके घर में आनंद ही आनंद है। बाबा के घर में आनंद है, उनके घर में आनंद ही आनंद है। भोले बाबा के घर में आनंद है, उनके घर में आनंद ही आनंद है। मनोहरि का वेश बनाया, शाम चूड़ी बेचने आया। भोले बाबा से मेरे पापा से जिनका संबंध है, उनके घर में आनंद ही आनंद है। भोले बाबा से मेरे पापा से जिनका संबंध है, घर में आनंद ही आनंद है। भोले बाबा के संबंध है, मेरे घर में आनंद ही आनंद है। भोले बाबा के संबंध है, मेरे घर में आनंद ही आनंद है। जो भी भोले की पूजा करे, उसके घर में रहे भंडार भरे। जो भी भोले की पूजा करे, उनके घर में आनंद ही आनंद है। जिनके मन में भरोसा बुलंद है, उनके घर में आनंद ही आनंद है। भोले बाबा से मेरे बाबा से जिनका संबंध है, उनके घर में आनंद ही आनंद। भोले बाबा के आनंद है, उनके घर में आनंद ही आनंद है। भोले बाबा के आनंद है, उनके घर में आनंद ही आनंद है। कोणतं तरी नातं तुम्ही जोडून ठेवा। नारदजी महादेवाकडे आलेले आहे आणि नातं जोडलेलं आहे। जगाचा बाप आहे, विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करणारा तो निष्कल रूप आहे। नमो निष्कल रूपाय, नमो निष्कल तेजसे, नमो सकलात्मने। असा असलेला हा भोळा बाबा आहे। मला वाटतं महादेवासारखा भोळा देवच नाही। तुम्ही म्हणत असाल पैशावाल्याचा देव, लई गरीबाचा आहे, लई गरीबाचा देव। इतर देवांच्या पूजेमध्ये नखरे, इथं काहीच नाही। बरं किती वाजता जा, वेळ नाही दर्शनाची। तुम्ही ज्या वेळेला जाल ती वेळ दर्शनाची होते। बरं आता पटल असं बोलतो, महादेवाला माहिती होतं पुढं चालून फुलं महाग होतील। महादेव म्हणले, कारण गुलाबन मोगऱ्याच्या तर नादीच लागायचं नाही, किती महाग आहे, खिशाला झटका लावू नका। आणि तुम्हाला जर फुलं असतील घरचे तर माझा कृष्ण परमात्मा रसिक आहे, त्याला अर्पण करा। महादेव सांगतात, फूलों से सज रहे श्री वृंदावन बिहारी, और संग में सज रही है मिथिलेश की दुलारी। फूलों से सज रहे वृंदावन बिहारी। मग एक काम करा, माझ्याकडे यायचं असेल खिशाला झटका लावू नका, फुलं महाग आहे, फुलं आणत बसू नका विकत। एक काम करा, रस्त्यानं चालता चालता कोणालाही सापडतं
ज्या फुलाला विकत घ्यावं लागत नाही, कुठंही सापडतं, अशा धोत्र्याच्या फुलांना मी प्रसन्न होतो बरं का. किती गरीबाचा देव आहे. अरे उलट असं महादेवाचा कामधेनून अभिषेक केला तर नद्या वाहत होत्या दुधाच्या. त्याच दिवशी महादेवानं बोर्ड लावला दरवाजात, इथून पुढं कुणीही माझा दुग्धाभिषेक करू नका. कारण त्यांना माहिती होतं पुढं चालून लोक म्हणतील किती नास आहे दुधाचा. महादेवाला माहिती होतं, म्हणून महादेव म्हणतात तुम्हाला माझा दुग्धाभिषेक करा वाटतो का, एक काम करा, बादलीभर पाणी घ्या आणि त्याच्यात एक थेंब दुधाचा टाका, तो मी माझा दुग्धाभिषेक समजेल. किती भोळा देव आहे हा माझा महादेव. ते म्हणतात फळं अजिबात आणू नका मला. वाड्या वस्त्यावरती ज्या लोकांना अजून काशी फळापेक्षा दुसरं फळ माहिती नाही, अशा लोकांना फळ अर्पण करा. गोर गरीबाला सणाच्या दिवशी ज्यांच्या घरामध्ये आजही चूल पेटत नाही त्यांच्या लेकरांना ती फळं दान करा. माझ्याकडे येत असताना कुठलं महागाचं फळ आणू नका, ज्या फळाला कोणीच हात लावत नाही असं धोत्र्याचं फळ आणा, त्याने मी प्रसन्न होतो. इतका भोळा माझा महादेव आहे. शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, 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 त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. विठाला 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 विठाला, पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, परमपूज्य शांतिगिरी महाराज की. आणि मग नारदजी महादेवाकडे गेले आणि महादेव तपश्चर्येत आहे, डोळे बंद आहे. ते तपश्चर्येचं तेज खाली पडावं, नारदाने आपल्या मुठीमध्ये घ्यावं, नाही तर ही सृष्टी भस्म झाली असती. हातात घेतलं आणि नारदजी निघाले. निघाल्यानंतर जिथं अंजनी माता थांबल्या त्या ठिकाणी नारदजी येतात. म्हणे अंजनी मातेला भेटायचं, ते म्हणे नाही, पुरुषांना भेटायला प्रवेशच नाही, पण मंत्र तर घ्यावा लागेल ना, एकांतात बसून गुरु तर करावं लागेल का नाही. मग नारदाला यायला काय अडचण आहे, हो नारद असतील तर मी भेटायला तयार आहे. गेले नारदजी आतमध्ये गेले, हातामध्ये तेज होतं महादेवाचं. म्हणे कान इकडं कर, मंत्र सांगायला कान तर द्यावा लागल का नाही. पुढं कान केला आणि नारदाने असं ते हात धरला आणि पवन आला, म्हणजे हवा, त्या हवेनं ते कानामध्ये प्रवेश करतं. बरं आतमध्ये उदरामध्ये जातं. गेल्यानंतर उदरात गेलं म्हणून शंकर सुवन, तेज महादेवाचं आहे. पण मध्ये लोटायचं काम कोणी केलं कानामध्ये, म्हणून वायुनंदन. आणि केशरी वानराची पत्नीच आहे म्हणून केशरी नंदन. विठाला विठाला. काय केलं
महादेवानं हनुमंतराय महादेव मुळात हनुमंतराय महादेवाचाच अवतार आहे. प्रकार असा घडला, जे महादेव करायचे, महादेव काय करत होते, खरं तर संतांनी जो मार्ग दाखवला तोच महादेवांनी केलेला आहे. जे हनुमंतराय करतात ते नामभक्तीचा प्रचार आणि प्रसार. जुन्या काळामध्ये मला वाटतं आत्ताचा काळ आहे हो, रामायण चालू होतं टीव्हीला, आठवतं का तुम्हाला? बघा, रविवारच्या दिवशी सकाळी लागायचं 9 वाजता रामायण टीव्हीला, आणि मग असली गर्दी व्हायची. आणि माझं काल्याच कीर्तन होतं बाबा, तर मी या सटाणा भागामध्ये, तर ते लोक म्हणे महाराज आता हे रामायण संपल्याशिवाय तर काय लोक कीर्तनाला येणार नाही. आणि मला मोठी हौस होती रामायण पाहायची, आणि ते टीव्हीला शेवटचा भाग चालला होता नेमका. मी गेलो पाहायला रामायण, म्हणजे आम्ही काशी करून दुसऱ्याच्या घरात रामायण पाहायला, काल्याचं कीर्तन सोडून. आणि मग तो टीव्हीला शेवटचा भाग चालला होता. सीतामाईनं तो नवरत्नाचा हार काढला आणि देऊन टाकला कोणाला? हनुमंतरायाला. खरं काम ह्याने केलं बिचाऱ्याने, जे काहीच नाही ते हार तुऱ्याला पुढे, आणि हनुमंतरायाला काहीच नाही. वाईट वाटलं ते नवरत्नाचा हार दिला. हनुमंतराय काय करायचे, एक एक मणी फोडायचे आणि फेकायचे. सीतामाई म्हणल्या मालक करत होते तेच बरोबर होतं, याला ह्यातलं काही कळत नाही. हनुमंता तुला कळतंय का, हे एक रत्न पृथ्वीच मोल आहे. हनुमंतानं सांगितलं, आई साहेब मला एकच रत्न माहिती आहे, राम रत्न महम जाने न जाने रत्नान्यथा. बरोबर, ठीक आहे. मग का रे हनुमंता, तुझ्यात राम आहे का? हनुमंतराय म्हणे माझ्यात जर राम नसल तर हनुमंतराय सुद्धा काय कामाचे नाही. ऐका ब्राह्मणगावकरांनो, बघता काय छाती फाडली हनुमंतानं, आणि आतमध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीतामाई हे सगळे निघाले. आणि तिथं उगं बारीक पोरग होतं काहीतरी, ते मला म्हणे बाबा हे खरंय का हे घडलं हे? अरे मला बरोबर आहे ना, घडलं ना असं. आता मला काय माहिती ते मायावर मी पाणी फिरील म्हणून. ते मला म्हणे हे घडलं, हे खरं 100% घडलं असं. मला म्हणे तुम्ही मज भक्ती करता. म्हणलं करतो. आता मला काय माहिती हा पुढं काय म्हणणार आहे. म्हणलं करतो. मला म्हणे आपण तुमची छाती चिरून पाहू, त्याच्यात राम आहे का विठ्ठल आहे का पांडुरंग आहे. त्याला म्हणलं भाऊ माझ्या छातीत रामही नाही विठ्ठल नाही, सगळे सप्त्याचे पाकिट निघतील. म्हणजे कशामुळे घडलं सांगता येईल का? म्हणलं काय सांगू, हनुमंतरायाच्या जीवनामध्ये एकच होतं रात्रंदिवस, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि त्या भक्तीचा परिणाम म्हणजे नाम भक्ती इतकी श्रेष्ठ आहे, हृदयामध्ये हे निघाले. हे संतांनी मार्ग दिला आपल्याला. मग एक जण म्हणीच वारकऱ्याला तर आहेच आपल्या काय विष्णू सहस्रनाम, सकाळी सकाळी उठल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हणायला चालतं. तुम्ही तोंड नाही धुतलं, आंघोळ नाही केली तरी, म्हणजे तुम्ही धुवूच नका तोंड असा अर्थ काढू नका, पण नाही धुतलं तरी नाव घेतलं तरी दोष लागत नाही. आळंदीला मोठे बाबा अंथरुणावर उठल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हणायचे. विष्णू सहस्रनाम एक म्हणी काव ते संस्कृत आहे ना आमची, जरा ओबड ती संस्कृत, मग सोपं नाही का याच्यापेक्षा. मग त्याला म्हणलं एक काम करायचं, काय नारायण देवाचं नाव आहे, 1000 वेळेला घेतलं का विष्णू सहस्रनामाचं पुण्य मिळतं. अजून एक त्याच्यात आळशी होता, तो म्हणे लईच मोठं नाही हो देवाचं 4 अक्षरी, याच्यापेक्षा लहान नाही का? मग त्याला म्हणलं गड्या लहान आहे, मग एक 3 अक्षरी. म्हणे कोणते? म्हणलं गोविंद. तो म्हणे गोविंद, अहो आमच्या गावात तर लई नाव आहे असे. गोविंद नाव सामान्य नाही, ऐका किती ताकद आहे त्या नावामध्ये. कोटी गवदानम ग्रहणेषु काशी
गोविंद नाम न भवेची तुल्यम. 1 कोटी गायी दान केल्या, काशीत केल्या आणि विशेष म्हणजे ग्रहण काळात केल्या, तरी सुद्धा एक वेळेला गोविंद उच्चार केला तर त्या पुण्याची तुलना होऊ शकत नाही, इतकं हे नाव ताकदवान आहे. वा वा. आणि हेच नाव माणसाला अविनाशी स्वरूपाला प्राप्त करतं अभंगाच्या 3ऱ्या चरणात. अविनाश करे आपुली आईचे, 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 अविनाश करी आपुली आईचे, अविनाश करी आपुली आईचे, अविनाश करी आपुली आईचे. नारी मराठीचे गोव्याचे, भावी येणीचे मन जागे, भावी येणीचे मन जागे. ये रती माईत दुःखाची गणते, 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 ये रती माईत दुःखाची गणते. काय म्हणतील, पहिलं चरण सोडलं, शेवटचं सोडलं, मधीच 3रं. मोठ्याच्या घराला अनेक दरवाजे असतात, फारसा फरक पडत नाही कोणत्या दरवाजाने प्रवेश केला तर. ऐका आता, 3 अक्षरी नाव आहे गोविंद नाव, अविनाशी स्वरूपाला प्राप्त करतो, इतकं पॉवरफुल. पण त्याच्यातही अजून एक आळशी होता, तो म्हणे याच्यापेक्षा लहान नाही का नाव देवाचं. मग 2 अक्षरी आहे बा. आता ते सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, 2 अक्षरी सांगायचं काम नाही. कारण या महादेवाने, या बाबांनी काय केलं, 32 अक्षरं वाटायचे होते तर 30च वाटले आणि 2 आपल्या जवळ ठेवले. ते भांडायला लागले, ते म्हणे नाही ते 2 बी वाटावं लागल. महादेव म्हणे असं नाही, वाटे करणाऱ्याला नको का 2 अक्षर. आणि सगळ्या शास्त्राचा सार त्याच्यात होता. ते 2 अक्षर आपल्या जवळ ठेवले, ते 2 अक्षरी देवाचं नाव आहे. मग एक जण म्हणे का हो अजून सोपं सांगा. मग त्याला म्हणलं एक काम करायचं, लासलगावला रेल्वे स्टेशन आहे, तिथं जायचं आणि झेलम एक्सप्रेस पुढे झोपायचं. याच्यापेक्षा सोपं काय राहिलं. राम म्हणल्यावर अजून सोपं काय सांगायचं, विठाला विठ्ठला. कारण देवाचं नाव घेणं देवाच्या आवडीतला प्रकार. आपलासा देव जर करायचा तर पहिली गोष्ट देवाला आवडल ती भक्ती आपल्याला करावं लागेल. आपल्याला आवडल अशी भक्ती करून देव आपलासा करता येत नाही. देवाला आवडल अशी. बरं कल्पना करा, ऐका ऐका 1 मिनिट. त्या मावशीला म्हणून डोळे उघडे ठेवून एवढा ऐका, पा पुन्हा झोपा तुम्ही. एवढा दृष्टांत ऐका. आता ऐका, हे बा तुमच्याकडे पाहुणा आला आणि तुम्ही काय केलं, पाहुण्याला चहा घेऊन गेले. पाहुण्या चहा घ्या. पाहुणा काय म्हणला, मी चहा घेत नाही, मला चहाचा आग्रह करू नका. चहा परत गेला. किचनमध्ये दुसरा भाऊ उभा होतो. म्हणे का रे पाहुण्यानं चहा नाही घेतला. म्हणले नाही, आण कप बशी इकडं. या भावानं कप बशी घेतली गेला. पाहुण्या खास सेपरेट स्पेशल तुमच्याकरता बनवला, तुम्हाला चहा घ्यावाच लागतो. पाहुणा म्हणे हे पा मला चहाचा इतका तिटकारा आहे का मी चहा पिणाराच्या अंत्ययात्रेला सुद्धा जात नाही. आता तर गप्प बसावा का नाही. पण मग का रे पाहुण्याचा पाहुणचार कसा व्हायचा. ह्या दोघा भावांनी धरून पाहुणा खाली पाळला आणि त्याच्या तोंडात चहा वातला. आता पाहुणा खुश झाला असेल ना. अहो पाहुणचार केलेला आहे ना, तरी सुद्धा पाहुणा खुश नाही.
याचं कारण एक आहे, पाहुणचार पाहुण्याच्या आवडीचा नव्हता, आपल्या आवडीचा होता. आपल्या आवडीचा पाहुणचार जर पाहुण्याला आवडत नाही तर आपल्या आवडीची भक्ती जगाच्या मालकाला कशी आवडेल? ती त्याच्या आवडीची असावी. त्याला काय आवडतं पहिले त्याला आवडतं. आवडे देवासे ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार. मग गोविंद नाव इथून सुरुवात केली बरं का. हे ऐकतं काय? देवाचं नाव त्याला आवडतं. पुढचं ऐका, त्याच्या पुढं काय आवडतं? तुळशी माळ, गळा, गोपीचंदन, तिळा. देवाला तुळशीची माळ आवडते. तुळशीची माळ देवाच्या आवडी करता म्हणजे सुखा करता का होईना आपल्याला धारण करावं लागेल. तुळशीची माळ ज्याच्या गळ्यात आहे त्यांच्या करता बोलतो. इतकी ताकदवान आहे तुळशीची माळ. माळेवरून सकाळी सकाळी अंगावर पाणी पडतं बरं का वारकऱ्यांनो. आपल्या अंगावर पाणी पडतं ना स्नान करताना. जगात जेवढे तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य माळीवरून पडलेल्या पाण्याच्या स्नानानं आपल्याला प्राप्त होतं. इतकी ताकदवान तुळशीची माळ आहे. घातली म्हणून घातली, 3 दिवस झाले तुटली, द्वाराच सापडाना शिवायला अजून. तुळशीचा वियोगच चालत नाही. पहिली गोष्ट ऐका, कळण असं बोलतो, हा देह अशुद्ध आहे, अपवित्र आहे, याला पवित्रता प्राप्त होत नाही. तुम्ही किती महागाचे शॅम्पू वापरा, किती महागाचे साबण लावा, या आता तर सध्या तेच चालू आहे. तुम्ही किती कोरफडीचा रस चोळा, किती सगट कोरफड खा, काय मी जर आज सांगितलं बिब्याचं तेल तर लावतील लोक. लावायचं नाही बरं का, चोपदार माणूस सुजत त्यांना. बिब्याचं तेल नाही लावायचं. असलं सौंदर्य प्रसादने सगळे. मला वाटतं तुमचा भाग बरा आहे, ग्रामीण भाग आहे. आमच्या आंघोळी दुसऱ्याच्याच तिथं आहे ना. किचन मध्ये पाहिलं काय बाटल्या उलट्या पालट्या लटकवलेल्या. बाथरूम आहे का दुकान आहे तेच कळलं. किचन मधल्या वस्तू कमी झाल्या आणि बाथरूम मधल्या वाढल्या. आपण कायला हात लावायचा, आपल्याला कळत नाही कोणत्या बाटलीचा काय उपयोग आहे, पाहिल्या म्हणून म्हणतोय. सौंदर्य प्रसादने वापरून सौंदर्य टिकत नाही. त्याला शारीरिक श्रमाची गरज आहे. शारीरिक श्रम राहिले कुठं आता? या जुन्या म्हाताऱ्या बसलेल्या त्यांना विचारा, 3-3 किलोमीटरवरून पाणी आणलं की नाही मावशाव तुम्ही? कोणीतरी हो म्हणा राव. आणलंय का नाही? पाठ उठावं लागत होतं की नाही मावशी तुम्हाला? पाहिलं का जुन्या म्हाताऱ्याला कसं हसू आलं. त्यांना वाटलं बरं झालं नव्या झोळड्या आता. असला काळ होता तो, आता ते राहिलं नाही. आता दारात नळ आले. पोळपाट बेलणं मी पाहिलंय राव, ते पापड लाटायला असायचं, असं व्यायाम व्हायचा शरीराचा. आता मशीन आलं, उंडा टाकायचा पापड तयार. चपाती करायची मशीन आलं, उंडा टाकला दाबलं चपाती तयार. पुरणपोळी बनवायची तर मशीन आलं नाशिकला. इकडं आलं की नाही कुणास ठाव. एका बाजूनं कणिक सोडा, दुसऱ्या बाजूनं पुरण बटन दाबलं, पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं. पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये घालायचा. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नको, पाणी द्या रे चहा द्या रे. घोटाळा फक्त एक, लाईट गेली तर मुक्काम. विठाला विठाला हो. म्हणून तुळस इतकी पवित्र आहे पहा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ. अशुद्ध शरीर इथं आपण होतो ना, या शरीराला शुद्धी त्याच वेळेला प्राप्त होते. नाहीतर हे कसं आहे, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, हे वरी चर्म घातले कृमी कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ देचा, परी येते मदाल सा रे बाळा. कसं हे रोगाचं भांडार आहे बरं, दुर्गंधीचं सार आहे. इतकं अपवित्र शरीर. मग याला पवित्रता कधी प्राप्त होते? जोपर्यंत तुळशीचा स्पर्श होत नाही शरीराला तोपर्यंत हे शरीर पवित्र होत नाही. मग पवित्र होण्याकरता का होईना तुळशीची माळ धारण करा. फक्त एक विनंती, मरायच्या आत घाला, एवढं करा फक्त. मग गळ्यामध्ये सगळ्यात सोपं राव, तुळस आपल्या दारात असते. ही साक्षात लक्ष्मी आहे, भगवंताची प्रिया आहे नव्हे. हिला जर साष्टांग दंडवत करायचा विधी
साष्टांग दंडवत केला, हजारो किलोमीटरचा प्रवास करा, केसाला धक्का लागणार नाही तुमच्या. हा, चपचाप होईल थोडीशी गाडीची, बाकी नाही. झालं काही तर तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. पण माऊली म्हणतात काय बिलिंदर आहे, मळ्यात जातं पाणी भरायला आणि तुळस दारात येत असा शितुडाही फेकत नाही. तुळशीची आ झाडा दुरोनीन घापेची शिंतोडा आणि द्राक्षाच्या तरबुडा हे दुधाची लाविगा हे दुधाची लाविगा. अरे मळ्यामध्ये द्राक्षाच्या बुडाला काय लावत्या? दूध. आणि तुळशीला असं पाणी शिपडत नाही का? दडधाकट सरपण होत नाही, शेतीचे अवजार होत नाही, मंजुळा विकत नाही. लईच उडून टक्कर मारली तर माणूस मेल्यावर तोंडात घालायला कामात येईल. याच्यापेक्षा दुसरा काय उपयोग? पण तुळस किती महत्वाची आहे का? ती साक्षात लक्ष्मी आहे, भगवंताची प्रिय आहे. नवे एकदम जवळचं बोलतो आता कळलं असं. इथं बसलेल्यापैकी लक्ष्मीची गरज नाही असा कोणी आहे का? प्रत्येकाला नाही. मी कशाला झाकीत बसू, मलाही गरज आहे. प्रत्येकाला लक्ष्मीची गरज आहे. ज्याची तिजोरी भरलेली आहे त्याला सुद्धा लक्ष्मी हवी आहे, आणि ज्याच्याकडे काही नाही त्याला सुद्धा लक्ष्मी हवी आहे. पण लक्ष्मी काय म्हणते ऐका देवाला. 6 अवगुण जर असेल तर मी त्याच्याजवळ थांबत नाही. श्लोक आहे तसा. देव म्हणे जर माझ्याकडे आले तर लक्ष्मी सांगते मी तुम्हालाही सोडून निघून जाईल. कोणते कोणते अवगुण ते तुमच्याकडे ठेवू नका. बघा तुम्हाला देऊ का उपाय? लक्ष्मी येईल तुमच्याकडं, व्हाल तुम्ही श्रीमंत व्हाल. उपाय सांगतो तुम्हाला, अर्धवट नाही. नाही तर काही काही माणसं उपाय सांगते पण अर्धवट. सापाखालची माती आणा, उरफाट्या पराचा कोंबडा आणा, मेलेल्या माणसाचे कपडे. तसा उपाय नाही पा, सगळ्यांना करता येईल असा. अहो एवढा उपाय करा, लक्ष्मीची प्राप्ती करून घ्या. अवगुण टाळा. कोणते कोणते ऐका श्लोक कसा आहे. कुचैलिनं दंतमलोपदारिनं बबवासिनं निष्ठुरवासिनं सूर्योदयं चास्तमिते शयानं विमुंचते श्री इति चक्रपाणी. लक्ष्मी सांगते मी तुम्हालाही सोडून निघून जाईल. हे अवगुण जर आले तर कोणते कोणते अवगुण? सुधरून बसा थोडंसं. पहिली सुरुवात कुचैलिनम. हे काय आहे कुचैलिनम? कुचैलिनम काय भानगड आहे? कुचैलिनम म्हणजे अशुद्धता, अपवित्रता, त्याला कुचैलिनम म्हणतात. तिथं लक्ष्मी थांबत नाही, नाराज असते. काय असतं अशुद्धता? सकाळी उठल्यानंतर कालचेच पारशे कपडे आज घालायचे नाही. हलके भारी नाही म्हणत बरं का मी, पण ते धूत असावे, फक्त पाण्यातून का होईना काढलेले असावे. धूत वस्त्र परिधान करावे. शिळे कपडे घालाल तर लक्ष्मी नाराज होते. बरं, त्याच्यातही अजून सांगतो, पूजे करता शक्यतो 16 असावा आणि उपरणा असावा. कारण टेलरना शिवलेले कपडे चालत नाही पूजे करता. आणि म्हणून हे कपडे असावा. इकडचं झालं. आता इकडं बोलतो. तुम्ही बहिणी सगळ्या माझ्या, मी भाऊ तुमचा. झालं आजपासून आपलं नातं. हा हो, लाडकी बहीण. तुम्ही सगळ्या बहिणी माझ्या, मी भाऊ तुमचा. हा ठरलं? अरे कोणीतरी हो म्हणा राव. असा महाराष्ट्रभर फिरणारा भाऊ मिळतोय का न करता. येईल रक्षाबंधनला आणि भाऊबीजला. एक बोलू का तुम्हाला, जगात सगळ्यात पवित्र नातं आता हेच आहे. बाकीच्या नात्याला सगळं म्हणजे नजर लागत चालली. बहीण भावाचं इतकं पवित्र नातं आहे, जिथं बहीण ही नजर लागते ना तिथं विकार तयार नाही होत, विचार तयार होतात. इतकं पवित्र नातं आहे. मला वाटतं मागच्या वेळेला मी बोललो होतो, मी अनुभव सांगितला ना बहिणीचा दृष्टांत, आठवतो का तुम्हाला? गेलो पाण्यात नाही वाटत.
सांगितलं होता मागच्या वर्षी होतो ना तुमच्या नशिबाला का 2 वर्ष झाले रवी भाऊ? मागच्याच वर्षी होतो मला. नाही पहिला दिवस होता ना. हो बरोबर आहे, पहिल्याच दिवशी होतो. झालं आपलं नातं. आता ऐका, हा भाऊ तुम्हाला विनंती करतो कळकळीची, पूजे करता शक्यतो 9 वारी पातळण काष्टा हे सांगितलेलं आहे. मग थोडंसं सूट म्हणून साडीवर तुम्ही पूजा करू शकतात, पण इतर ड्रेस पूजे करता चालत नाही. मला आता नावं घ्यायला 9 लाख त्यांची वाले, तुम्हाला कळालं असेल मला काय म्हणायचं. तर एवढं पूजे करता आणि पूजेला जात असताना शक्यतो 1 नंबरला जर जाऊन आला असेल तर गुडघ्यापर्यंत पायकोपरापर्यंत हात धुवायचे आणि 4 वेळेला गुळणा करायचा. 2 नंबरला जाऊन आला असेल तर 8 वेळेला गुळणा करायचा आणि जेवण करून चालले असेल तर 12 वेळेला गुळणा करायचा. हे कुचैली नम, अशुद्धता राहत नाही. बरं चला पुढं. वस्त्र फाटके नसावा. गरीब माणसानं काय करायचं, त्याला पर्याय दिला, दुसऱ्या कपड्याचं थिगळ जोडता येतं, चालतं, पण फाटलेला कपडा नसावा. लक्ष्मी नाराज होते. आता मुंबईला होतो, हे परशुराम होता ना माझ्याबरोबर, ठाण्याला आम्ही, तर ते मंत्रालयातून एक मित्र आला माझा, त्याने त्याच्या घराजवळ ते बोर्ड वाचला होता, कीर्तनात आला, नेमकं ज्ञानेश्वर माऊली झालं आणि तो लाल दिवा आला. म्हणलं इकडं कसं काय बा, आपला कोणाला धक्का लागला नाही काय नाही, आणि गाडी कशी काय इकडं आली म्हणलं. आणि मग ते उतरलं गाडीतून, मी ओळखलं ते. मग आल्यानंतर मी खालीच बसलो फेटा काढून, तर मी त्याला येताना पाहिलं तर त्याची पॅन्ट गुडघ्यावर, दोन्ही गुडघ्यावर फाटलेली होती. मला वाटलं काय खोसाटा बिसाटा लागला असेल गाडीतून उतरताना. आणि मग मी जवळ आल्यावर त्याला म्हणलं काय, अरे काय खोसाटा लागला, दोन्ही गुडघ्यावर पॅन्ट फाटली का, पडला कुठं. पण मला एक शंका आली का दोन्ही गुडघ्यावर सारखीच कशी फाटली. तर त्याने मला एक मला सांगितलं, मला म्हणे खरं सांगू का, मला म्हणे तू अजून लई मागं राहिला. मी म्हणलो काय झालं. अरे म्हणे फाटक्या कपड्याची किंमत जास्त आहे. माझी भाषा कळत असेल तर पहा. फाटके कपडे नसावे, लक्ष्मी नाराज असते. ते धुतल्या जातात की नाही कुणास ठाव. बरं धुतल्यावर सुकतात की नाही, म्हणून धूत वस्त्र असावे. जाऊ द्या, कुचैलिनम. याच्या पुढचं घ्या, दंतमलोपधारिनम. हे दंतमलोपधारिनम काय आहे. दंतमलोपधारिनम म्हणजे दात मळके नसावा, अर्थात व्यसन नसावा, नाहीतर लक्ष्मी नाराज असते. दुसरी गोष्ट, दात घासत असताना मधल्या बोटाने, मध्यमा, हे जुने म्हातारे बघा या बोटाने दंत धावन करतात. बरेच जण या बोटाने दात घासतात, त्याला ब्रह्महत्येचा दोष लागतो. या बोट मोगम नाही, या बोटांना नाव आहे. हे अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगळी ही नाव आहे बोटांची. म्हणून या बोटाने दात घासण्याचा विधी नाही, मधल्या बोटाने दंत धावन नाही. जाऊ द्या, मी कशाला बोटाचं सांगू, ब्रश आले आता बोट राहिलेच कुठं. मग या बोटाने जर कधी प्रसंग आला तर मधल्या बोटाने. चला त्याच्या पुढचं, बबोवासिनम. जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते. काही माणसं लय खाते हो. आता आम्ही काय आपण होतो ना त्या दिवशी, ते पहिल्या पंक्तीला बसलं, 3री पंगत चालू तरी जेवत होतं ते. आणि मग मी म्हणते मालकाला कोणीतरी सांगितलं, म्हणे ते वारकरी म्हणे एक लई जेव राहिलो. आणि मग गेलो हे तिकडे, म्हणे बाबा अहो पहिल्या पंक्तीला बसले. ते म्हणे अजिबात बोलायचं नाही. म्हातारा चॅप्टर होता म्हातारा. आणि म्हणे कसं काय, अहो 3री पंगत चालली तरी तुम्ही जेवताय. आणि मग 7 वाजता कीर्तन होतं आमचं, 6ला असं पंक्ती आटोपणार होत्या. आणि मग त्याने खिशातून पत्रिका काढली आणि म्हणे हे बघा याच्यावर जेवणाची वेळ आहे 4 ते 6. विठाला विठाला काय काय माणसं खाण्याकरता जन्माला आली का काय कुणास ठाव. मला एक चोपदार म्हणे आमच्याकडं, मला म्हणे बाबा आज 11 गुलाबजाम खाल्ले. म्हणलं कस काय, म्हणे जेच बराबरी लागली पंक्तीला. मला एक गणित नाही कळालं अजून, बराबरी सप्त्यातच बरी लागती पंक्तीला. नाही आपल्या आपल्या घरात लावायची स्वतःच्या खर्चाला. जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते. म्हणून पोटाचे 3 भाग करा, कापू नका, मला अडचणीत आणाल बरं का. 3 भाग करायचे पोटाचे. 1 भाग अन्नासाठी, दुसरा भाग पाण्यासाठी आणि तिसरा भाग हवेसाठी. हे 3 भाग. म्हणून इथं आता एक विषय असा आहे पहा, मला वाटतं सांगू का नको सांगू, कारण सांगितला तरी तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. मलाही माहिती आहे तुम्ही माझं ऐकणार नाही हे मला माहिती आहे.
पण तरी सुद्धा सांगतो, जाऊ द्या, आपली जवळची माणसं आहे तुम्ही. चहा पिणारावर लक्ष्मी नाराज असते. म्हणून तर म्हणलो होतं तुम्ही ऐकणार नाही. चहा चालत नाही, चहा वर्ज्य. बाबा आपण एक अभंग म्हणतो, अमृता हुनी गोड नाम तुझे देवा. अरे अमृतापेक्षा सुद्धा गोड काय आहे? देवाचं नाव आहे. मला अजून हा घोटाळाच कळा ना, इतकं गोड जर देवाचं नाव आहे तर भजनी मंडळाला चहा लागतोच कशाला? देवाचं नाव जर इतकं गोड आहे तर मग चहा, मला वाटतं जास्तीत जास्त चहा भजनी मंडळालाच लागतो. 10 मिनिटं झाले की चहा आणावा लागतो. चहा पिण्याकरता वर्ज्य सांगितलं साधकाला. का नाराज असते लक्ष्मी त्याचं कारण सांगतो. 3 गोष्टी माणसाला शरीरात गरजेच्या आहे. 1 झोप असावी, 2 भूक लागावी आणि 3 ब्रह्मचार्य शरीरात असावं. त्यावेळेला माणूस सदाचारी जीवन जगू शकतो. कारण आचारहीन माणसाला वेदही पवित्र करत नाही. आचारहीनम न पुनंते वेदाः. म्हणून चहा काय करते? भूक उडवते. चहा झोप उडवते आणि चहा आपोआप ब्रह्मचार्य नष्ट होतं चहाने. म्हणून जाऊ द्या, द्या सोडून विषय. बाबवासिनम पुढं चला. निष्ठुर भाषिनम. निष्ठुर भाषिनम म्हणजे काही काही माणसं लय गमतीचे बोलते, ते असे बोलते नाकातले केस जाळीते आणि निदान डोक्याचे तरी जळले तर कटिंगचा खर्च वाचल. पण त्याचं बोलणं म्हणजे छत्रीचा दांडा, सरळ बोलणं माहितीच नाही. इकडं तरी ते जिथं गेले ना का तिथं आग लागलीच समजा. त्याचं बोलणंच इतकं विषारी राहतं ना. तुमच्या भागात नाही, ते आमच्याकडचं बोलतो. काही काही माणसाच्या खिशातच काडीची पेटी, ते फक्त शोधित राहते, संग घेऊनच फिरते काडीची पेटी. गाव हिजलेलं चालतच नाही त्याला. गाव हिजलेलं दिसलं त्या गाव पेटावणाऱ्यांनी स्वतःची गरज सुधारावा एकदा. अरे येऊ द्या ना गावला एकत्र कधीतरी, होऊ द्या गावचा विकास. हे तरी बरे. काहीच्या गळ्यात खलबाता राहत, दुसरं कामच नाही. दिवसभर फक्त कुठायचं विठाला विठाला. मी बोलत नाही, ज्ञानोबा सांगतात बोलणं कसं असावं माणसाचं. साचाली मवाळ मी तुले आली रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृता रे. साच मवाळ, हळू बोला, कमी बोला आणि गोड बोला. थोडंसं बोलायला लागला एखादा कीर्तनकार का आपल्याला ऐकत राहावं वाटतं. बघा लय कीर्तनकार आहे, आता मी नावं नाही सांगत, बोलायला लागले का असं वाटतं त्या कीर्तन संपूच नाही, यांनी बोलतच राहावं. समजायचं साधनानिष्ठ जीवन आहे, वाणीचं तप झालेलं. आणि जर बोलायला लागल्यावर कर्कश वाटायला लागलं, कधी 11 वाजता तिकडे काय असं जर दिसलं तर गुरुवारी रामभाऊ बाबाची भाषा सांगू का थोडीशी माफी मागून. जर ऐकावं वाटलं नाही तर समजायचं भाडबा नामचिंतन करत नाही. म्हणून वाणीत ताकद नाही. वाणीमध्ये कल्पतरूपणा. मला वाटतं वाणी पतिव्रता ठेवावी लागेल. या वाणीला एक वचनी असत्य भाषण करू नये. आता ते लई शिवपुराणामध्ये आलं, लई मोठा विषय येतो. विठाला विठाला. म्हणून निष्ठुर भाषण, आपल्या बोलण्यामुळं दुसऱ्याच्या संसाराचं वाटोळं होतं, त्याच्यावर लक्ष्मी नाराज असते. शेवटचं झालं आता शेवटचं काय? सूर्योदयम चास्तमिते शयानम. सूर्य उदयाच्या वेळेला जो झोपलेला असतो आणि आस्ताच्या वेळेला जो झोपलेला असतो त्याच्यावर लक्ष्मी नाराज असते. म्हणून आपल्याकडे हे गुण येऊ देऊ नका, अवगुण येऊ देऊ नका. बघा तुमच्याकडे लक्ष्मी निवास करते की नाही. असलं जीवन तुम्ही नित्य नेमानं जर ठेवलं ना, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी.
लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी नित्यनेम असावा जीवनात. काहीतरी सकाळी उठल्या उठल्या आथुरणावर बऱ्याच लोकांना लगेच तंबाखूची पुडी पाहावं लागती, कुठे उठल्या उठल्या लागती बरं का. मी तर असं म्हणतो नाही सुटत ना तुमची, तंबाखू घेता घेता का होईना रामकृष्ण हरी म्हणा ना एकदा, तेही पुण्य ठरल. बरं याच्या पुढचं सांगतो. काही माणसं अंथुरणावरच उठले का लय जग बिघडलं, लय दुनिया नाचली, लय जग बिघडलं, लय दुनिया नाचली. जग काहीच बिघडलं नाही, पहिला तू सुधर. जग चांगलं आहे. हा तुम्ही नाही तर एक काम करा, माझ्या सांगितल्यावर उद्या सकाळी प्रयोग करा. तुमच्या मोटरसायकलचं स्टँड बाहेर ठेवा आणि गावातून गाडी टाका. भेटणारा प्रत्येक माणूस तुम्हाला सांगतो का नाही स्टँड बाहेर आहे. समाजाला वाईट कसं म्हणता तुम्ही? आपला घोटाळा एक आहे, आपण वाईट लोकांना पाहतो. या नजरेनं चांगल्या लोकांना पहा, समाज चांगला दिसेल तुम्हाला. आपली नजर पाहण्याची, दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष अशा लोकांना पहा. विठाला विठाला कुंडलिका वरदा हरी विठ्ठल. सकाळी उठल्यावर एक नित्य नियम करायचा. काय? देवाचे नावं घ्यायचे. कोणाकोणाचे? हर हरी हरिश्चंद्र हनुमंत आणि बलराम. काय होतं याने? साधनेला गती मिळते, संकट दूर होतात. कोणाकोणाचे किती नावं म्हणलो मी आता? हर हरी हरिश्चंद्र. हरिश्चंद्र म्हणजे राजाचं नाव आहे. मग हरिश्चंद्र समोर राजा, ना भूतो ना भविष्यती असा राजा, त्याचंही नाव आलं याच्यात. हरिश्चंद्र, हर हरी हरिश्चंद्र, हनुमंत आणि बलराम. ही 5 नावं घ्या, कीर्तनाचा सार होईल माझ्या. बाकीचं काही नेऊ ना कीर्तनातून. एवढी 5 नावं घेऊन जाण, उद्यापासून सुरुवात करा अंथरुणावर उठल्याबरोबर. आणि अजून 5 नावं सांगतो तुम्हाला. कोणाची? पांडवाची. पांडव प्रातस्मरणीय आहे. पांडवाची नावं जर घेतली ना, देव आपला साकारता येतो. ही ताकद पांडवाच्या नावात आहे. धर्म वर्धते युधिष्ठिर कीर्तनेन, पाप प्रणश्यती वृकोदर कीर्तनेन, शत्रुर्विनश्यती धनंजय कीर्तनेन, माद्रीसुतो कथया न भवंती रोगा. मग नकुल सहदेवाचं नाव जर घेतलं तर मोठाले आजार होत नाही, असा श्लोक आहे बरं का. अर्जुनाचं नाव घेतलं तर शत्रू त्रास देत नाही. बरं आपण इथून सुरू करू. पांडव किती ते पहिलं सांगा मला. 5 आहे. आता पार्टीत बदल करू नका, टाकून सांगते कुंती कृष्णाला कर्ण हा पांडवा पहिला. कर्ण हा पांडवा पहिला. कर्ण हा पांडवा पहिला. कुंती कृष्णाला सांगते, कुंती कृष्णाला पांडव रे पहिला. कर्ण पांडव रे पहिला. पांडव रे पहिला. किती झाले आता? 6 झाले. पण बोलायची कल्पकता आहे. कर्णानं सांगितलं होतं कुंती मातेला, तुझे 5 जशाच्या तसे राहतील, फक्त एक होईल. एक तर मी राहील किंवा अर्जुन राहील, आमच्या दोघातला एक राहील. तुझ्या 5चा हिशोब बिघडू देणार नाही, असं वचन कर्णाने दिलं. म्हणून पांडव 5 धरतात. पंडू राजाचे म्हणून त्यांना पांडव, नाही तर कौरवच कुरुवंशात जन्माला आलेले होते. यांचं नाव घ्या. बरं चला, देवाला आवडणाऱ्या भक्त्या सांगतोय बरं का. आणि मग देवाला अजून काय आवडतं? नाम, त्याचं नाम 2 तुळशीमाळ, 3 गोपीचंदन टिळा. आणि वैष्णवाविषयी जर कधी भजन्यानं पखवाद मागितला तर गट्टे काढून ठेवायचे. असं ते ना, हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवाविषयी प्रेम असावा. पण एक बोलू द्या मला, सज्जन लोक जास्त आहे, दुर्जन लोक कमी.
काय सज्जन लोक जास्त आहे, दुर्जन कमी आहे, पण घोटाळा एक आहे, सज्जनाची एकी नाही, दुर्जनाची एकी. हा फरक आहे. नाही तर सज्जनाची संख्या जास्त आहे पण एकी होत नाही. विठाला विठाला. म्हणून देवाला आवडणारे हे प्रकार तुम्हाला सांगितले. सकाळी 5:30 आपण अंथरून सोडलंच पाहिजे. 7च्या आत आपलं स्नान झालं पाहिजे. 7 वाजेच्या आत आपलं स्नान व्हावं. 7च्या नंतर होते तिला आंघोळ म्हणतात, ते स्नान नाही म्हणता येत. आणि आता श्रावण महिना चाललेला आहे, बेलाची पानं तोडायला तुमचं 7च्या स्नान झालेला असावा, पायात चप्पल नसावा. बरं, त्याच्यानंतर बेलवृक्षाला दर्शन करायचं आणि एक मंत्र मागच्या वेळेस बोललो होतो का मी, हा भंगच तो होता, सांगितलंय की नाही? नाही सांगितलं. मंत्र तोडताना आता तुम्ही भरपूर बेलाची पानं वाहतात. पहिली गोष्ट, स्नान केल्याशिवाय बेलवृक्षाला स्पर्श करायचा नाही. 2, चप्पल घालेला असताना बेलाची पानं तोडायला चालत नाही. 3, मंत्र म्हटल्याशिवाय बेलाची पानं तोडता येत नाही. कोणता मंत्र ऐका, लिहून घ्या, नाही तर रेकॉर्ड करा किंवा आठवणीत ठेवा, आपल्या लेकरांना सांगा घरी जाऊन. तो मंत्र आहे श्री फलाय नमा श्री द्रुमाय नमा. कोणता आहे? श्री फलाय नमा श्री द्रुमाय नमा असा मंत्र म्हणायचा आणि मग बेलाचं दर्शन घेऊन मग पानं उतरवायची. सोमवारी तोडू नका, अमावस्येला तोडू नका, पौर्णिमेला तोडू नका. 3 दिवस टाळा. बेलाची पानं या दिवशी तोडायची नाही. बरं, आता इतर दिवशी मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही गेले, बेलाची पानं तोडली आणि महादेवाच्या मंदिरामध्ये आले का तुमच्या ताटात पानं आहे. महादेव इतके प्रसन्न होतील ना. हा बाबा इतका भोळा आहे, फक्त 3दा असं म्हणायचं, महादेव महादेव महादेव, 3 वेळेला. आणि गलरव करायचा असा. इतका, याला काहीच लागत नाही या बाबाला. 1 बेलाचं पान आणि तांब्याभर पाणी आणि 3 वेळेला काय म्हणायचं? म्हणा सगळ्यांनी, महादेव. नाही, हात वरती न्यावं लागतील ना, शरणागती येते. महादेव 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 महादेव. आवाज नाही येत गालाचा. हे गलरव आहे. आता तुम्ही म्हणाल हे असं का करायचंय, त्याचं कारण सांगून जातो. लई शंका असतात माणसाच्या. जुन्या काळामध्ये जुने म्हातारे असं करायचं, दर्शन झालं का महादेव 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 असं करायचे का? आठवतं का? बघा, महादेवाच्या मंदिरातून बाहेर येताना. हे गलरव आहे. का करतात याचं कारण सांगतो. ज्या वेळेला दक्ष राजाचं शिर उडवलं होतं, त्यांना शिर कशाचं बसवलं? बकऱ्याचं. महादेवाची निंदा करणाराला तोंड राहत नाही. मग आता ते ब्रह्मदेवाचा पुत्र होता दक्ष राजा, त्यांची ही स्थिती झाली. आपण तर की झाडकी पत्ती आहे. हा, त्यांचं शिर गेलं आणि कशाचं बसवलं? बकऱ्याचं. आणि मग त्यांना असं वाटलं आपली लई मोठी चूक झाली आणि ते बकऱ्याचं मुख महादेवाची स्तुती करायला लागलं. तर त्याला बोलता वाणी नाही ना, त्याला वर्णात्मक वाणी नाही. आणि मग ते असं असं करायला लागलं महादेवाची स्तुती. महादेव हसले. हजारो ऋषीमुनी बसलेले होते. त्यांनी ठरवलं का असं केलं का महादेव प्रसन्न हसतात, इथून पुढं आपणही गलरव करायचा. आणि मग ते गेले का मंदिरामध्ये असा, आता असं करतात हा गलरव बरं का. 3 वेळेला करायचा, महादेव महादेव. एकदा महादेव म्हणले का महादेव तुमच्यावर प्रेम करतात. श्लोक आहे तसा, ऐका. द्वाभ्याम महादेव ऋणी भवे. दुसऱ्या वेळेला महादेव म्हटलं का महादेव ऋणी होतात. ऋणी म्हणजे ते म्हणतात, माग, तुला काय मागायचं, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. इतका भोळा बाबा आहे हा. मग देवाला आवडणारी भक्ती आपल्याकडून अशी भक्ती करा, मग देव तुमच्यावर प्रसन्न होईल. आणि बघा, एकदा तो का आपलासा झाला का तुम्हाला सुखाची प्राप्ती झाली. समजा अभंगाच्या पहिल्या चरणात, आपला तो देवा, आपला तो देवा, देवा करुणी द्यावा. आपला तो देवा, आपला तो देवा करुणी द्यावा. आपला तो एक, आपला तो एक देवा करुणी द्यावा. आपला तो एक,
वेळ माझं लक्षच नाही ना. मी म्हणलं आता 10:30च्या आसपास आलो असेल आपण, आणि मग आता बघितलं ते थांबायलाच तयार नाही. एक वेळेस संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातानं टाळी आणि मग नाम चिंतन करा. विठोबार कुमार 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 कुंडलिका वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर